बाबत मनसेला शिवडीमध्ये धक्का बसलाय। बाळा नांदगावकरांचे कट्टर समर्थक असलेल्या संतोष नलावडेंनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय। आमच्या नेत्यांनीच आमचा राजकीय बळी दिला, पत्र लिहून संतोष नलावडेंनी मनातली खदखद व्यक्त केली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, एकीकडे संतोष धुरी भाजपमध्ये जातात आणि आता बाळा नांदगावकरांच्या एका कट्टर समर्थकानं अखेर मनसेला जय महाराष्ट्र केलेला आहे। का गळती लागतीये मनसेला? निश्चितच सिद्धेश, आपण जर पाहिलं तर आता मनसेला एका मागोमाग एक धक्के जे आहेत ते मिळू लागले आहेत। यापूर्वी संदीप देशपांडे यांचे जवळचे मित्र संतोष धुरी यांनी सुद्धा मनसेला जय महाराष्ट्र केला आणि यानंतर आता शिवडीमधील बाळा नांदगावकर यांचे कट्टर समर्थक यांनी सुद्धा आता एक पत्र जे आहे ते पक्षाला लिहिलं आहे आणि या पक्षामध्ये कुठेतरी त्यांची खंत जी आहे त्यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते। आणि या पत्रामध्ये एकूणच आपण पाहिलं की आमच्या नेत्यांनीच आमच्या राजकीय बळी घेतला अशा प्रकारचा आरोप जो यावेळी करताना पाहायला मिळतोय। नाराजीचं कारण कळालं का? पण भूमिका नाराजीचं कारण आपण पाहिलं की ज्या पद्धतीची भूमिका संतोष धुरी यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मांडली होती की मनसेला कुठेतरी उद्धव ठाकरे गटाच्या माध्यमातून डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे किंवा जागा वाटपामध्ये सुद्धा या संदर्भात चर्चा जी आहे ते अपुरं राहिल्या किंवा राज ठाकरे यांनी सुद्धा आपला पक्ष जो आहे तो हा संपूर्ण उद्धव ठाकरेंना सोपवला असल्याचे आरोप जे आहे ते संतोष धुरी यांनी केले होते। आणि यानंतर आता त्यांच्याच पदाधिकारी किंवा त्यांच्या पक्षाचे नेते आता अशाच पद्धतीचे वक्तव्य करू लागलेत। जागा वाटपाचा आपण जर मुद्दा पाहिला तर शिवडी, माहीम, वरळी या ठिकाणी मराठी बहुल भाग आहे आणि या ठिकाणी सुद्धा मनसेला सीट जे आहे ते डावलण्यात आलं आणि यामुळे कुठेतरी नाराजीचे सूर हे मनसेमध्ये पाहायला मिळत होते आणि यामुळे अनेक नेते जे आहेत ते मनसेला सोडून जात होते आणि यामध्येच आता एक मोठा धक्का मानावा लागेल। बाळा नांदगावकर यांचे कट्टर समर्थक यांनी सुद्धा आता पक्षाला जय महाराष्ट्र केले, मात्र कोणत्या पक्षात हे प्रवेश करते हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे आणि या संदर्भातली भूमिका तर त्यांची का असणार हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं असणार। पण तुर्तास तरी आता मनसेचे जे विधानसभा अध्यक्ष आहे, शेवटी विधानसभा अध्यक्ष संतोष नलावडे यांनी आता मनसेची साथ सोडलेली पाहायला मिळते। नक्कीच, धन्यवाद जय, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।